अधर्मस्य तदा आत्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताय धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे। भगवान गोपाल कृष्ण आणि आपणा सर्वांना गीतेच्या निमित्ताने अर्जुनाचं माध्यम घेऊन आणि जो उपदेश केला त्या उपदेशातील महत्वाचा गीता तत्वातील महत्वाचा श्लोक म्हणजे यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदा आत्मानं सृजाम्यहम्। ज्यावेळी धर्माची ग्लानी होते, अधर्म सीमेला पोहोचतो, अधर्म वाढतो, त्या धर्माला ग्लानी येते आणि हे अर्जुना त्याचा पुन्हा संस्थापन करण्याकरता धर्म स्थापण्याकरता मी स्वतःच्या स्वरूपाला प्रगट करतो तदा आत्मानं सृजाम्यहम्। आणि आजचा हा दिवस भगवंताचा प्रगट दिन आहे। आजचा हा दिवस जन्माष्टमीचा दिवस आहे आणि जन्माष्टमीचा दिवस असल्यामुळे आज आपण सर्व इथे श्री क्षेत्र मंगळपुद्रुक पंचक्रोशी परिसरातील सर्व आध्यात्मिक क्षेत्रातील धर्मानुरागी तथापि सर्व परमार्थ प्रेमी आपण सर्व जमलेलो आहोत आणि आज हा जन्माष्टमीचा कार्यक्रम आपल्याला इथे सादर करायचा आहे आणि तदनिमित्ताने थोडासा परिहार म्हणजे असा इथे श्री क्षेत्र दत्त मंदिर, भगवान गोपाल कृष्ण मंदिर, चक्रधर स्वामी मंदिर आणि श्री क्षेत्र मंगळपुद्रुक मध्ये इथे आज चालत असलेला हा उत्सव सोहळा आणि उत्सव सोहळ्याच्या निमित्ताने जन्माष्टमीच्या निमित्ताने आपण इथे एक छोटीशी प्रवचन रूपी संगीतमय प्रवचन रूपी सेवा आयोजित केलेली आहे आणि तदनिमित्ताने आपल्या गीतेतील अध्याय 4 आणि श्लोक क्रमांक 7 हा आपण या संगीतमय प्रवचन रूपी सेवेकरिता घेतलेला आहे। ज्या वेळी धर्माची ग्लानी होते त्यावेळी भगवंत स्वतः येऊन त्या धर्माची स्थापना करतात आणि स्थापना करून गो ब्राह्मण धर्मानुरागी यज्ञ सर्वांचं पुन्हा पुनर्जीवन केलं जातं आणि भागवत धर्म, सनातन धर्म अर्थात हिंदू धर्म आणि त्याची नीती मूल्य जोपासली जातं। असा हा सांप्रत काळापासून महाराज आज भगवान गोपाल कृष्ण 5251वी हा जयंती उत्सव आहे। आज ज्ञानेश्वर माऊलींचा सुद्धा जन्मदिवस आहे, भगवान गोपाल कृष्णाचा सुद्धा जन्मदिवस आहे। संत भोजली काका यांचा समाधीचा म्हणजे पुण्यतिथीचा आजचा दिवस आहे। अनेक संत मंडळी या जन्माष्टमीच्या दिवशी जन्माला आले, येथे सत्कार्य केलं, परंतु प्रामुख्याने जर विचार केला तर 5000 वर्षापासूनची 5251 वर्षापासून चालत आलेली ही परंपरा भगवान गोपाल कृष्ण आणि भगवान गोपाल कृष्ण म्हणजे थोडक्यात एक सांगू का, या सनातन धर्माचा निर्माता करता
करविता, प्रोड्युसर, डायरेक्टर, दिग्दर्शक, निर्माता, काय सर्वस्व जे काही असेल ते भगवान गोपाल कृष्ण आहे. आणि त्या भगवान गोपाल कृष्णाच्या आज जन्माष्टमीच्या निमित्ताने तुम्ही आम्ही सर्व इथे जमलेलो आहोत. गेल्या 25 वर्षापासून या व्यासपीठावरती किंबहुना गावातल्याही व्यासपीठावरती मरळ बुद्रुकमध्ये प्रत्येक वर्षी मी इथे येतो आणि काही ना काही छोटीशी का होईना, खालीचा वाटा का होईना, अल्पशी सेवा गेल्या 25 वर्षापासून मला मिळते. मी महत् भाग्य समजतो. आणि महत्वाचं म्हणजे भगवान गोपाल कृष्णाचं चरित्र माझ्या वाट्याला येणं म्हणजे काही साधी गोष्ट नाही. कुठेतरी या जन्मात नसेल, कदाचित मागच्या जन्मात किंबहुना आईवडिलांची पुण्याई तुम्हा सारख्या उदार अंतकरणाच्या माणसांची एक कृपा